हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत 12 वाजलेत आणि हे बघा वातावरण खूप पाऊस आहे आमच्याकडे. आणि तुम्हाला याच्यामध्ये दिसतोय की नाही मला माहीत नाही, पण सकाळपासूनच असं वातावरण आहे. आणि आजला प्रियूला स्कूलला पण नाही पाठवलं कारण वातावरण बरोबर नव्हतं आणि सकाळपासूनच खूप पाऊस होता. आणि आता हे बघा त्याचे स्कूल सुटायचा टाईम झाला आहे आणि पूर्ण असं वातावरण आहे. आणि धुका असल्यामुळे समोरचा जो डोंगर आहे तर तो आपल्याला दिसत नाही आहे. तर आजचं हे वातावरण असं आहे. आणि आजला मी तुम्हाला जो व्हिडिओ टाकणार आहे तर तो मी राजपालला शॉपिंगला गेलेली, तर तिकडचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ शूट झालेला मला वाटतं एक 8 दिवस झाले असतील, पण मला वेळ नव्हता तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, कारण जरा गडबड चालू होती त्यामुळे मला टाईम नव्हता अजिबात तो व्हिडिओ टाकायला. पण तुम्ही हे वातावरण इकडे बघू शकता पावसाचं वगैरे. तर म्हटलं आजला आपण व्हिडिओ पोस्ट करूयात. आणि मी आता तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. राजपालमध्ये सेल लागलेला आणि तो सेल पहिल्यांदा 3 दिवस होता आणि नंतर लोकांची गर्दी वगैरे बघून नाही का, त्यामुळे त्यांनी परत 3 दिवस वाढवले होते. तर मी तुम्हाला तो व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. छोटी साईज ही तर भरपूर आहे, काय पाहिजे तेवढे घ्या. वैष्णवीच्या साईजचे टॉप होते आणि येड्यांना आवडले नाही. बघ ना काय सुंदर आहे, काय सुंदर टॉप आहे. असं काही पण नको घेऊन, चांगलं घे जरा. यांची आत्ताच्या काळातले नाही. बरं चला, काय बघायचं होतं? पॅन्टी बघायचे होते ना. इकडे हो पॅन्टी, टॉप पण घ्या ना. मस्त आहे की, तिला जे आवडते ते पण घ्या हो. बोला हाय, शूट घेते ना. मला पण करायचं होतं पण नाही बोलली. का रे, करायचं ना. अहो हा तेवढा आहे. तुझं पण आहे का चॅनल? तुझं चॅनल आहे? 40 सबस्क्रायबर आहे आणि 8.0K हे ब्लॉग बनवतोय का काय बनवतोय? शॉर्ट्स. ते मोठी व्हिडिओ कशी करायची? माझ्याकडे ये निवांत, मी सगळं सांगते तुला. मग आपण दोघे सोबत जाऊ ब्लॉग बनवायला. हो का हो, इकडे छान पॅन्ट इथं बघा. कुठे गेल्या? हो पॅन्ट इथं बघा, इथे छान. त्याच्यापेक्षा पण भारी आहेत. तर तुम्ही इकडे बघताय राजपालमध्ये लागलेला हा सेल आहे. ह्या लेडीजच्या पॅन्ट वगैरे आहेत, जीन्सच्या वगैरे. आणि इथे भरपूर ओळखीचे भेटत आहेत. आता ह्याच्या ताई समोर होत्या, भेटल्या होत्या, तर त्या आमच्या बिल्डिंगमध्येच राहिल्या आहेत. आणि खूप लोक सेल लागल्यामुळे शॉपिंगला येत आहेत तिकडे. आणि खरंच शॉपिंग करण्यासारखं खूप होतं इथे. खूप छान छान घेण्यासारख्या वस्तू वगैरे पण होत्या, ब्लँकेट्स वगैरे, साड्या तर एक. आणि मी माझा हा मला वाटतं तिसरा दिवस आहे सॉरी येण्याचा, कारण मी पहिल्या दिवशी आली होती तर तेव्हा मी मम्मींना साड्या घेतलेल्या, पप्पांना टी-शर्ट घेतलेली आणि प्रियूच्या पप्पांसाठी पण शॉपिंग केली प्रियूसाठी. तर माझी शॉपिंग ऑलरेडी झालेली, पण मी फक्त आजला शूट घेण्यासाठी आलेली आणि तनूच्या मम्मी बरोबर आलेली. आणि तर म्हटलं आवडलं काही तर घेऊयात. तर असं आमचं चालू आहे. आणि वरती पण आम्ही गेलेलो, वरती पण आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे सर्वांची. आणि मी आता खाली जाताना शॉपिंग करत जाणार आहे. तर वरती मुलांचं आणि यांचं पण होतं, जेंट्सचं वगैरे. तर खूप छान छान तिथे कपडे वगैरे होते घेण्यासारखे आणि टॉप्स पण खूप छान छान टॉप्स आहेत. आणि तुम्ही इकडे समोर बघू शकता तनूच्या मम्मीने पण भरपूर शॉपिंग केली आहे आणि त्यांच्याबरोबर मी पण काही घेतलं आहे आजला. मला जे आवडेल ते परत, कारण माझा हा मी शूटसाठी आलेली पण आवडल्यावरती मी पण घेतले त्यांच्याबरोबर. आणि बघा यांनी हा टॉप अंगात घातलाय, छान खरंच सुंदर टॉप आहे. तर असे टॉप्स वगैरे पण भरपूर आहेत. आणि पहिल्या 2 दिवस तर खूप गर्दी होती.
तेव्हा मी आलेली, कारण मला शूट घ्यायचं होतं, पण तेव्हा गर्दी असल्यामुळे मला जमलं नाही शूट घ्यायला. तर तुम्ही इकडे बघताय आता हा टॉप समोर जो तुम्हाला दिसतोय फक्त 49 रुपयाला हा टॉप आहे. आणि छान आहे, कपडा वगैरे पण चांगला आहे. असं म्हणजे ज्यांना जे आवडतं ते घेतात. सुंदर आहेत आणि आपण घेऊ तसं नाही का. काही 399ला देखील टॉप्स आहेत, काही 199ला आहेत. असं बरं वरती आहे ना, तर तिकडे जेंट्ससाठी आहे आणि हे लावलेलं आहे टॅग वगैरे लावले. जे पाहिजे ते सर्व अवेलेबल आहे. ब्लँकेट्स वगैरे सर्व याच्यावरती सेल लागले फ्रॉक्स वगैरे आणि खूप गर्दी होती काल आणि परवा तर खूप गर्दी होती. आता आम्हाला खूप लेट राजपालला सेल नेहमी लागत असतो. आता सध्या तरी आणि राजपाल झालेलेच आहेत भरपूर आणि बिलिंगला नारायणगावमध्ये नवीन झाले. गर्दी आहे. तसं आता होऊन मला वाटतं 1-2-3 वर्ष झाले. सेल बघता लहान खूप मोठं दुकान आहे. 199 बघू शकता फ्रॉक्स मुलींचे फ्रॉक्स वगैरे लावले ते देखील 199 सुंदर असं सेल लागलेला आहे. आणि घेण्यासारखं खरंच खूप आहे. इकडे बघा मी खरेदी केलेली, मी पण एक पिशवी घेतली आहे. आमची पण खरेदी केली बऱ्यापैकी म्हणजे आम्ही माझा हा 3रा दिवस आहे येण्याचा शॉपिंगला. आणि तुम्ही इकडे बघू शकता, इकडे बघा 490 म्हणजे याची प्राइस 790 आहे. जॅकेट वगैरे आहे 490 आहे. क्वालिटी वगैरे छान आहे. वरती घालण्यासाठी असं जॅकेट वगैरे आहे. खूप सुंदर सुंदर असं घेण्यासारखं आहे. इथे सर्व गोष्टी अवेलेबल असल्याने काय आवडलंय का घेऊन टाका ना. आवडलं काय काय घेत असतात. आणि जीनच्या पॅन्ट वगैरे बघा ना, पॅन्ट खूप छान आहे. शॉपिंग चालू आहे आणि आम्हाला ऑलरेडी खरंच उशीर झालेला आहे, कारण आम्ही येतानाच लेट आलोय. तर आम्ही बऱ्याच वेळ शॉपिंग करतोय. आता भरपूर टाइम झालेला आहे, तर आता आम्ही घरी जाण्यासाठी जराच वेळात निघणार आहे. आणि तिथे बिलिंगला सुद्धा भरपूर गर्दी आहे. अशी रांगच लावावी लागते आणि मग ज्याचा नंबर येईल त्याने काय बघायचं. चला मला खाली ब्लँकेट्स बघायचे, मी जाऊ का खाली. रांग लावावी लागते, एवढी गर्दी होती. तर आता लेट झाल्यामुळे आहेत लोक, पण एवढे किती घेतले टॉप. 4-5 खूप लोक होती. आणि खरंच आम्ही पण खूप शॉपिंग केली. खूप सुंदर असे टॉप्स होते, मस्त. 190ला काहीतरी आहे समथिंग, मी बघितलं नाही. सुंदर असे वगैरे आहेत. झाले का शॉपिंग. हा त्यामुळेच येत नव्हते ना तुम्ही. हे काय इथं टॉप्स वगैरे मस्त आहेत. हे काय ते छोटी वैष्णवीची साईज किती होती येड्यांना, एक सुद्धा आवडलं नाही. किती सुंदर होती. कवर किती वेळ. हो का, असंही पण आहे. इथं काय आहे ना, XL का डबल XL हो का, 149 घेऊन टाका. हो का. आणि आता तुम्ही इकडे समोर बघू शकता, इथे बिलिंगच्या इथे आली आणि बघा किती मोठी अशी रांग आहे बिलिंगला. आणि आता भरपूर वेळ झालेला आहे. ते सांगतायत आता शॉपिंग बंद करा, उद्या परत या, कारण त्यांना पण काउंटर वगैरे क्लोज करायचे आहेत. तरी पण लोक ऐकते नाही आहेत. आणि मी बिलिंग वगैरे केलं आहे आणि बाजूला येऊन उभी राहिली आहे. तनुची मम्मी ते पाठीमागून येत आहे, सो मी त्यांच्यासाठी थांबली आहे. आणि इकडे बघा भरपूर गर्दी आहे. आता मला वाटतं 9:30 वाजलेत, 9:30 वाजून गेलेत, 9:45 वाजायला आलेत, तरी देखील एवढी आज गर्दी आहे. एवढा वेळ दुकान नाही राहत चालू, बंद होतात लवकरच. आणि इथे खरंच शॉपिंग करण्यासाठी खूप होतं. भरपूर आम्ही पण ब्लँकेट वगैरे पण असं घेतलेत, पायपुसणे वगैरे, किचनचे कपडे, सगळं व्यवस्थित चांगल्या रेटमध्ये भेटलं. इतर वेळेस कॉस्टली असतं, सेल लागल्यामुळे जरा थोडंसं स्वस्त होतं. आणि साड्या तर खूप बायकांनी खूप साड्या वगैरे खरेदी केल्या. आणि खूप सुंदर असं कपडे वगैरे आहे तिथे शॉपिंगला राजपाल. आणि बऱ्याचशा वेळा सेल हा चालूच असतो, लागतो तिथे. त्यांना आता दिवाळी पण आलेली आहे, सो त्यामुळे त्यांनी तो माल त्यांना हे करायचा असेल आणि नवीन माल भरायचा असेल कदाचित, त्यामुळे सेल असेल. कुणाच्या तरी बॅगमध्ये चुकून तो काहीतरी टॅग राहिलाय वाटतं, गेलाय तसाच, तर त्यामुळे ते वाचतंय. त्यांनी परत पाठीमागे आलेत आणि पिशवी चेक करायला दिली त्यांनी, तर ते चुकून गेले त्यांच्याकडनं. तर आता ते चेक करतायत ते, तुम्ही इकडे बघू.
तर आता तनूच्या मम्मीचं त्यांचं पण बिलिंग होतं आहे, माझं ऑलरेडी झालं आहे. तर आता मी निघतो घरी जाण्यासाठी. आम्ही स्कूटीवर आलेलो आणि आता मी जातो निघतो घरी जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता तनूच्या मम्मीने भरपूर खरेदी केली आहे आणि त्यांच्याबरोबर मी पण केली आहे. सो आता आमची खरेदी वगैरे झाली आणि आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. हे बघा एवढ्या मोठ्या याच्यामध्ये दिले देतात ते, कारण खूप जास्त खरेदी झाल्यावर. इकडे बाजूला आहे ते माझं आहे आणि इकडे हे तनूच्या मम्मीचं आहे. आम्ही दोघींनी एवढी खरेदी केली आजला. तरी मला पूर्ण सेल तुम्हाला फिरून दाखवता आला नाही, कारण आम्ही ऑलरेडी खूप दमलेलो आणि मी खूप उशिरा ब्लॉग शूट करायला घेतलेला. तर हे खाली आहे, खालचा मजला 3 मजले आहे राजपाल, आणि खूप बघण्यासारखं होतं, पण मला तुम्हाला दाखवायला वेळ भेटला नाही तेवढं, कारण आमची पण शॉपिंग चालू होती. तर तुम्हाला हा शॉपिंगचा खरेदीचा व्हिडिओ आमचा कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, छान छान कमेंट्स करा तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. चला मम्मीचं काय आवडणार नाही. चला उद्या परत या, असं काही म्हणणं नाही त्यांचं. येऊ नका, अजून 3 दिवस वाढवलेत. किती खरेदी केली आहे 3,000